पुण्यात कोयता गँगची दहशत अद्यापही कायम आहे। पुण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला करण्यात आलाय। हल्ल्यात रत्नदीप गायकवाड गंभीर जखमी झालेत। जखमी पोलिसांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। तर पुण्यामध्ये आता कोयता गँगची दहशत जी आहे ती अद्याप कायम आहे। आता पुण्यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावर कोयता गँगने हल्ला केलेला आहे आणि यामध्ये ते गंभीररित्या जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर पुण्यातली ही घटना आहे। पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगची दहशत माजलेली होती। अनेक ठिकाणी कोयता गँगने वाहनांची तोडफोड केलेली होती, अनेकांवर हल्लेही केलेले होते। त्यातच आता पुणे पोलिसांवर देखील हल्ला केल्याची ही घटना घडलेली आहे। पुण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकावर हा हल्ला करण्यात आलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये जे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत ते जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू असल्याचं कळतंय। पुण्यातली धक्कादायक घटना। पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत कायम आहे आणि आता कोयता गँगने पोलिसांना आता टार्गेट केल्याचं दिसतंय। पुण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकावर हा हल्ला करण्यात आलेला आहे। कोयता गँगने त्यांना लक्ष्य केले। तर या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर। सचिन, पुण्यामध्ये या आधीपासूनच कोयता गँगची खरं तर दहशत आहे। अनेक ठिकाणी त्यांनी दहशत माजवलेली होती। आता या गँगच्या रडारवर पोलीस असल्याचं दिसतंय का? अधिकची माहिती आहे। अगदी बरोबर आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून पुण्यामध्ये कोयता गँगचा वावर जो आहे तो वाढला होता, पण आज भांडणं चालू असताना पोलीस त्या ठिकाणी गेल्यावर पोलिसांवरच कोयत्याने वार करण्यात आले। ही धक्कादायक गोष्ट वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली आहे। स्वतः पोलीस कमिशनर असतील किंवा सर्व जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते आता वानवडी पोलीस स्टेशनकडे गेलेले आहेत आणि एकंदरीत जर बघितलं तर कोयता गँगची मजल जी आहे ती दिवसेंदिवस वाढताना या घटनेमधून समोर येत आहे। दोघांचे भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर या संपूर्ण परिसरामध्ये घबराटीचं वातावरण जे आहे ते आता बघायला मिळत आहे। धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।